शिवक्रांती प्रतिष्ठान आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। शेकडोंच्या संख्येने शिस्तबद्ध पद्धतीने बाईक रॅलीचे आयोजन। युवकांचे प्रेरणास्त्रोत युवा नेतृत्व राजूभाऊ चौधरी व त्यांच्या समवेत श्रीकांत भाऊ गायकर यांच्या अथक प्रयत्नांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, संपूर्ण दुगाड परिसर शिवमय। संपूर्ण भिवंडीमध्ये आपल्या कार्याने विविध क्षेत्रात ठसा उमटवणारा शिवक्रांती प्रतिष्ठान आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व संस्थापक अध्यक्ष श्री राजूभाऊ चौधरी यांच्या समवेत श्रीकांत भाऊ गायकर व सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या अथक प्रयत्नांनी भूतोना भविष्यती असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त अनगाव ते गणेशपुरी शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश बाळमामा म्हात्रे व दशरथ गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। बाईक रॅलीमध्ये राजूभाऊ चौधरी व श्रीकांत भाऊ गायकर यांच्यासोबत शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो बाईक या रॅलीमध्ये सामील होते। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून असा कार्यक्रम पहिल्यांदाच दुगाड फाटा परिसरातील शिवभक्तांना पाहावयास मिळाला की ज्यामध्ये लहान मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांनीच आपला सहभाग नोंदवला। बाईक रॅली समाप्तीनंतर पालखले कुणबी महोत्सव मैदान येथे शिवव्याख्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा शिवक्रांती पुरस्काराने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात भिवंडी तालुक्यातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली। तर चला पाहूया शुभेच्छा देताना काय म्हणाले सुरेश बाळमामा म्हात्रे, दशरथ गुरुजी व शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व युवा नेतृत्व, युवकांचे प्रेरणास्त्रोत युवा नेते राजूभाऊ चौधरी। आमचा एवढाच उद्देश आहे की सर्व समाजामध्ये सर्व तरुण एकत्र आले पाहिजेत आणि महाराजांचे एक आदर्श समोर ठेवून आणि चांगले कामं व्हायला पाहिजेत असे कामाला तरुणांना वाटतं। त्या दृष्टिकोनातून आम्ही एक ह्या शिवजयंतीपासून निश्चय केले का येणाऱ्या पुढच्या शिवजयंतीला सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून महाराजांचं लवकरच आम्ही आमच्या परिसरामध्ये शिवमंदिर उभारत आहोत। त्याकरता आम्हाला सगळं बघायला आले किंवा आमचे जिल्हा प्रमुख असू द्या, आमदार साहेब प्रोफेसर असू द्या, मोरे साहेब असू द्या, नितीनजी जोशीजी असू द्या, सगळ्यांची आम्हाला साथ लागली तर आम्ही खूप पुढे जाऊन चांगल्या प्रकारचे आम्ही महाराजांच्या सेवेचे लाभ घेऊ शकतो। खरोखरच त्यांच्या नावातच एवढी प्रेरणा, एवढी शक्ती, एवढी ताकद आहे की हे तुम्हा आम्हाला बोलायची सुद्धा गरज नाही। आणि म्हणूनच संपूर्ण हिंदुस्थानचे दैवत म्हणून छत्रपती शिवरायांना पूजलं जातं। आणि म्हणूनच महाराजांनी जे काय या महाराष्ट्रासाठी, हिंदुस्थानासाठी केलं आणि हे आदर्श आपल्या तरुणांच्या डोळ्यासमोर सदैव राहो, त्यांच्या आठवणी सदोदित राहो। आणि म्हणूनच हा जयंती उत्सव आपण साजरा करतो आणि अशाच प्रकारे प्रत्येक गावोगावी हा उत्सव साजरा केला जातो। ही जयंती तरी ती कमीच आहे, कारण सगळ्यात मोठा सण आज या हिंदुस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये जर कुठला साजरा करावा असा असेल तर तो महाराजांची जयंती किंवा महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रित्यार्थ जे आपण कार्यक्रम साजरे करू याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम कोणता असू शकत नाही। आणि म्हणून त्या क्रिकेटच्या ठिकाणी या ठिकाणी या सर्व तरुणांनी मामांच्या मार्गदर्शनाने, रुपेशदादांच्या मार्गदर्शनाने, जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाने असं ठरलं की ज्ञानेश्वर महाराजांची जयंती, तुकाराम महाराजांची जयंती जर तिथीप्रमाणे आपण साजरे करत असू तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे का साजरी व्हायला नको आणि पारंपरिक पद्धतीने म्हणजे अगदी पूर्वापारपासून महाराजांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होते। म्हणून या तरुणांनी सुद्धा ठरवलं की महाराजांची जयंती आम्ही तिथीप्रमाणे साजरी करूया आणि त्याप्रमाणे ही जयंती इथे साजरी होते। नक्कीच शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या आपल्या शरीरामध्ये ज्या रक्ताच्या धमन्या आहेत त्या सळसळून उठाव्या इतकी ताकद या नावामध्ये आहे। आणि म्हणून हा तरुण या भागामध्ये अशा प्रकारची जयंती साजरी करतोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची
की दुसरं नाव नाही. लाज वाटते ज्याला बघायची ती हिंदूची औलाद नाही. माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. जगात लई भारी माझ्या राजाची बात न्यारी. माझ्या राजाची बात न्यारी. हो जगात लई भारी माझ्या राजाची बात न्यारी. गाही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली या भरती. गाही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली या भरती. आज आभाळी भगवा कसा झेंडा फडकला. आभाळी भगवा कसा झेंडा फडकला. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. या देशात या जगाला लीडरशिप कळली तर त्याला फॉलोअरशिप कळते. आजच्या तरुणांचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट हा आहे की त्यांना नेतृत्व कोणाचं स्वीकारावं हे कळलं नाही. अरे विचारा तानाजीराव, विचारा बाजीराव, विचारा मुरार बाजीराव. अरे पुरंदरावर लढणारा तो मुरार बापू दिलेर खान त्याला म्हणताय अरे हे शिपे सरदार हे तलवार भाग पर हमारे बाजू में आजा जो चाहे ते दूंगा. शिवाय त्या मुरार बापू त्या मुरारजी त्याच्यावर थुंकतोय आणि तो म्हणतोय हात माझा शिवाजी राजा जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत नाही सुटणार मराठ्यांची शिरं. अशातच 12 जानेवारी 1598 ची पहाट उजाडली. 12 जानेवारी 1598 ची पहाट उजाडली. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखोजीराजे जाधव आणि मनसाबाई जाधव यांच्या पोटी मुलगी जन्माला आली. मुलगी जन्माला आल्यानंतर सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. झाडेवेली पशुपक्षी यांना देखील आनंद झाला. या सृष्टीला नवचैतन्याची पालवी फुटली. या मातीला कस्तुरीचा सुगंध आला. गवतावर आतराचं दव पडलं, सोन्याचं ऊन पडलं, मोत्याचं चांदणं पडलं. इतका
वर्षाला झाली नाही मुलगी होत असलेला हा उत्सव खरंच शिवाजी ही 3 अक्षर म्हणजे नुसते अक्षर नसून तर ती ऊर्जा आहे आणि ह्या ऊर्जेचा जर का भारतातील जनतेने युवा वर्गाने जर ठरवलं या ऊर्जेचा उपयोग करायचा वापर करायचा तर खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये या ऊर्जेच्या माध्यमातून भारत महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. लागतात ते आम्ही सायंटिस्ट त्यांना देत असतो. आमची जी संस्था आहे ती केंद्रीय जल मंत्रालय याच्या अंडर कार्यरत असते आणि बाकी भविष्यात आपल्या भागातील ज्या काही विद्यार्थ्यांना कुठलंही मार्गदर्शन किंवा मदत गरज असेल तर त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावा. माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी प्राध्यापक शैलेश यांच्याकडे दिलेले आहेत. मनाई केली नाही त्यामुळे त्यांचे मी खूप आभार मानते आणि मला माझ्या आईवडिलांवर गर्व आहे की ते मला असंच पुढे जाऊन देत आहेत. त्यामुळे मी इथे जमलेल्या सगळ्यांना थँक्यू म्हणेन आणि अशी एक विनंती करेन की आमच्यासारख्या कलाकारांना कुठेतरी पुढे जाण्यासाठी असंच वाव देत राहा कारण आम्ही कुठेतरी पुढे जाऊ शकू आमच्यातली कला कुठेतरी दाखवू शकू त्याच्यासाठी खरंच तुम्ही काहीतरी करा बस एवढंच म्हणेन.